नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल किंवा शेती संबंधित असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण 2026च्या पावसाळ्याबद्दल काही चिंताजनक अंदाज समोर येत आहेत. काही हवामान तज्ज्ञांच्या मते यावर्षी एल निनो तयार होण्याची शक्यता आहे आणि जर एल निनो तयार झाला तर भारतात विशेषतः महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषदेत सांगितले आहे की यावर्षी राज्यामध्ये दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीपासूनच सावध राहण्याची गरज आहे. मित्रांनो, मागचं 2025 वर्ष तुम्हाला नक्कीच आठवत असेल. त्यावर्षी महाराष्ट्रात प्रचंड पाऊस झाला होता. काही भागात तर गेल्या 100 वर्षातील सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर आले, शेतीचे मोठे नुकसान झाले आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना समोर जावे लागले. परंतु आता 2026साठी परिस्थिती अपूर्णपणे उलट असण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. म्हणजेच मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि यावर्षी कमी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही मोठी चिंता निर्माण झाली आहे. मित्रांनो, भारतातील पावसाळा मुख्यतः 4 महिन्यांवर अवलंबून असतो. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये खरीप पिकांसाठी पाऊस खूप महत्त्वाचा असतो. जर या काळात पाऊस कमी पडला तर त्यांचे थेट परिणाम शेतीवर होते. बाजरी, मका, सोयाबीन, कापूस, तूर यांसारखी अनेक पिके या पावसांवर अवलंबून असतात. त्यामुळे पाऊस कमी पडला तर उत्पादन घटणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. तर प्रश्न असा आहे की हवामान तज्ज्ञ पाऊस कमी होईल असे का म्हणत आहेत? मित्रांनो, यामागे 2 मोठे जागतिक घटक असतात. पहिला म्हणजे प्रशांत महासागरातील एल निनो किंवा ला निनो आणि दुसरा म्हणजे हिंदी महासागरातील आयोडीन म्हणजेच इंडियन ओशन डायपोल. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान बदलले की त्याचा परिणाम भारताच्या मान्सूनवर होतो. जर त्या भागातील पाणी सरासरीपेक्षा थंड झाले तर त्याला ला निना असं म्हणतात आणि ला निना असताना भारतात साधारणपणे चांगला पाऊस पडतो. पण जर त्या भागातील पाणी सरासरीपेक्षा जास्त गरम झाले तर त्याला एल निनो असे म्हणतात आणि एल निनो असताना भारतात पाऊस कमी पडण्याची शक्यता असते. सध्या हवामान तज्ज्ञांच्या मते प्रशांत महासागरातील तापमान हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढच्या काही महिन्यात एल निनो तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या हवामान संस्थेच्या अंदाजानुसार जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये एल निनो सक्रिय होण्याची शक्यता 45% जास्त आहे. जर असे झाले तर मान्सूनच्या मुख्य काळात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते. मात्र दुसरीकडे भारतीय हवामान विभाग आणि ऑस्ट्रेलियाच्या हवामान खात्याच्या काही मॉडेल्सनुसार एल निनो लगेच तयार होईल असे स्पष्टपणे सांगितले नाही. त्यांच्या मते मे महिन्यापर्यंत परिस्थिती तटस्थ राहू शकते. पण तरीही हवामान तज्ज्ञ सांगतात की परिस्थितीवर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, हवामानाचा अंदाज लावण्यासाठी जगभरात अनेक मॉडेल्स वापरले जातात. भारतात सुद्धा वेगवेगळे हवामान मॉडेल्स आहेत. ते मान्सूनचा अंदाज देतात. या मॉडेल्सनुसार 2026च्या पावसाळ्यात काही भागांमध्ये पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. काही तज्ज्ञांच्या मते जून महिन्यात मान्सून वेळेवर येऊ शकतो, पण जुलै आणि ऑगस्टमध्ये पावसात मोठा खंड पडू शकतो. म्हणजे सुरुवातीला पाऊस पडेल आणि पेरणी होईल, पण त्यानंतर काही आठवडे पाऊस थांबण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती शेतीसाठी खूप धोकादायक ठरते, कारण पिके उगवली की त्यानंतर सतत पाण्याची गरज असते. जर त्यावेळी पाऊस थांबला तर पिके वाळण्याची शक्यता असते. याशिवाय हिंदी महासागरातील आयोडीन म्हणजेच इंडियन ओशन डायपोल देखील मान्सूनवर परिणाम करतो. जर आयोडीन पॉझिटिव्ह असले तर भारतात पाऊस चांगला पडण्याची शक्यता असते, पण जर आयोडीन निगेटिव्ह असेल तर पाऊस कमी पडू शकतो. सध्या आयोडीन स्थिती तटस्थ किंवा थोडी नकारात्मक असल्याचे काही अंदाज सांगतात. म्हणूनच हवामान तज्ज्ञ सांगतात की 2026चा मान्सून थोडा अनिश्चित असू शकतो. मित्रांनो, इतिहासाकडे पाहिले तर जेव्हा एल निनो आला आहे तेव्हा भारतात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 1871 पासून आजपर्यंत अनेक वेळा असे झाले आहे की एल निनोमुळे भारतात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र काही वर्षे अशी आहेत ज्यावेळी एल निनो असूनही भारतात चांगला पाऊस झाला आहे. उदाहरणार्थ 1914, 1919, 1963 आणि 1997 या वर्षांमध्ये एल निनो असतानाही भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्याचे कारण म्हणजे त्या काळात स्थानिक हवामान प्रणाली, चक्रीवादळे आणि कमी दाबाचे पट्टे यांनी मान्सूनला मदत केली होती. म्हणूनच सध्या निश्चितपणे दुष्काळ पडेल असे सांगणे योग्य नाही. पण परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी आधीपासून तयारी करणे आवश्यक आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणे, कमी पाण्यावर येणारी पिके निवडणे आणि पावसाच्या अंदाजावर लक्ष ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच पेरणी घाईघाईने न करता स्थानिक हवामानाचा अंदाज पाहून निर्णय घेणे योग्य ठरेल. भारतीय हवामान विभागाकडून एप्रिल आणि मे महिन्यात मान्सूनचा अधिक स्पष्ट अंदाज दिला जाणार आहे. तेव्हा कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडेल याची अधिक माहिती आणि अचूक माहिती मिळू शकते. म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सतत हवामानाचे अपडेट्स पाहावे
आणि योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. मित्रांनो, शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. कधी जास्त पाऊस पडतो तर कधी कमी पाऊस पडतो, पण योग्य नियोजन आणि माहितीच्या आधारे आपण नुकसान कमी करू शकतो. म्हणूनच अशा महत्त्वाच्या हवामान अपडेट्स माहिती वेळोवेळी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला अशी शेती, हवामान आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपाशी नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा खूप मदत होणार आहे. तर धन्यवाद.